हा सिंधुताई सपकाळांचा फोटो आहे। तर लूमिस मेथड जी आपण मागच्या भागामध्ये पाहिली त्याचा वापर करून आपण हा चेहरा कसा काढू शकतो विदाउट ग्रीड मेथड, यासाठी त्या सुरुवातीच्या लाईन्स मी काढल्या होत्या। आता आपण काढून घेतला आधी चेहरा आणि आता त्याचं स्टेप बाय स्टेप मी चारकोल शेडिंग तुम्हाला दाखवते। कारण आता शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवायचा म्हटल्यावरती मी आधी हा चेहरा काढून घेतला लूमिस मेथडने, जी मी मागच्या भागामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली आहे की कसा हा आता साईड व्ह्यू आहे, तर हा साईड व्ह्यू कसा काढायचा हे तुम्हाला मी मागच्या भागामध्ये एक्सप्लेन केलं आहे। जर तुम्हाला शंका असेल किंवा कसा काढायचा हे समजत नसेल तर मागचा माझा भाग जो पार्ट 4 होता तो नक्की बघा। त्याच्यामध्ये मी साईड फेस कसा काढायचा याचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत। त्या पद्धतीनं मी हा चेहरा काढून घेतला आहे आणि मग आता मी त्याची स्टेप बाय स्टेप शेडिंग चालू करत आहे। तर हे शेडिंग कसं मी केलं ते तुम्हाला दाखवते। आधी मी डोळ्याचा भाग काढून घेतला, जेणेकरून डोळे काढले म्हणजे त्या चित्राला ॲक्च्युली ओरिजिनॅलिटी थोडीशी येते आणि आपल्याला पण अंदाज येतो की चेहरा आपण काढलेला बरोबर आहे का, किंवा तो खऱ्याच्या जवळ जातोय का, याचा एक अंदाज डोळे काढल्यावरती येतो। म्हणून मी आधी डोळ्याचा भाग काढते। चारकोल पेन्सिल्स, आपल्या साध्या पेन्सिल्स, खोड रबर, कापूस, त्यानंतर ब्रशेस, स्टम्प्स, कापूस, या सगळ्याचा वापर मी हे चित्र काढण्यासाठी केलेला आहे। तर तो तुम्ही जरूर करा, तुम्ही हे नक्की ट्राय करा। हेच चित्र असं नाही म्हणत मी, तुम्हाला जे आवडीचं चित्र तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही ट्राय करू शकता। तर आता मी हा क्लोज व्ह्यू दाखवते जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा याचा एक अंदाज येईल। तर मी इथे हे स्टम्प्सचा वापर कसा करते तुम्ही बघू शकता। आता सुरुवातीला मी ब्रशनं थोडासा ग्रे कलर आधी केसांना देऊन घेतला चारकोल पावडरनी। त्यानंतर आता ब्रशनं आधी एकसारखा करून घेतला। त्यानंतर आता मी खोड रबराच्या साह्यानं पांढरे केस जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करते। तसेच जे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आहेत त्यासुद्धा मी खोड रबराच्या साह्यानं दाखवण्याचा प्रयत्न करते। तर स्टम्प्सचा वापर, केसांमधला काही डार्क पोर्शन, खोड रबराचा वापर करून त्यातला काही व्हाईट पोर्शन, असं सगळं मी काढते आता। तुम्ही हे नक्की करून बघा, तुम्हाला नक्की उपयोग होईल या सगळ्या इन्स्ट्रक्शन्सचा आणि तुम्हाला एक आनंद पण होईल की तुम्ही जे शिकताय ते तुम्ही ॲप्लाय पण करू शकताय तुमच्या चित्रामध्ये। याचा तुम्हाला नक्की फायदा होईल।
आता चेहऱ्यावरचे तीळ म्हणा किंवा मस्से किंवा बारीक डार्क काही डाग जे आहेत ते काढण्याचा इथे प्रयत्न करते मी. इथे ब्रश आणि खोडरबराचा वापर करून मी चेहऱ्यावरचे जे काही बारीक डाग, सुरकुत्या किंवा ज्या शॅडोज आहेत त्या काढतीये आता.
हे फायनल पोर्ट्रेट तयार झालं आहे. हे तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडलं तर प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.